Friends, myself, Professor T.M. Divakar, working as Assistant Professor in Electronics and Telecommunication Engineering in Sharad Institute of Technology, College of Engineering, Yedrao, Ichaganji. So today we are going to discuss about the basic fundamental of electronics. As you know that who is the father of electronics? Can you answer this? So, the Michael Faraday, he is the father of electronics. Can you name some electronic component which is around you? तुम्ही काही इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे नाव सांगू शकता की जेणेकरून तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरता? तर आज बघितलं सगळीकडे तर टेलिव्हिजन, रेडिओ, कम्प्युटर्स, इंटरनेट, आयपॉड, cell phones and many more devices which comes under the electronic sectors. तर हे सगळे रेडिओ, टेलिव्हिजन, कम्प्युटर्स, इंटरनेट, आयपॉड, सेलफोन हे सगळे आपल्या इलेक्ट्रॉनिक सेक्टरचा एक पार्ट म्हणून आपण वापरतो. So, the circuit components which can be classified into three different types. One is the active component, second one is a passive component, third one is a semiconductor. So, what is active component? Active components are the components which generate the electrical signal. Passive components are the components which do not generate the electrical signal, and semiconductor devices are the devices of electronic components that relies on electronic properties of semiconductor materials and which is made from the material that is neither a good conductor nor a good insulator. So, voltage source and current source, these are the active components. Resistors, capacitors and inductors are the passive components, and diode and transistors are the semiconductor devices. तर इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटचे काही तीन डिफरंट पार्ट्स आहेत जेणेकरून आपण एक ॲक्टिव्ह पार्ट, ॲक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हणतो की ज्याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स येतात की जेणेकरून व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स हे एनर्जी सप्लायर करतात. सेकंड पार्ट जो आहे तो पॅसिव्ह कंपोनंट्स आहे जेणेकरून रजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर हे पॅसिव्ह कंपोनंट असून ते इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करत नाहीत. आणि थर्ड पार्ट जो आहे तो सेमीकंडक्टर डिव्हायसेस असं म्हणतो. तर सेमीकंडक्टर डिव्हायसेस हा एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंटचाच पार्ट असून की ज्याची प्रॉपर्टी ही अशा मटेरियलमध्ये समावेश होते की ती नायदर गुड कंडक्टर नॉर गुड इन्सुलेटर त्यामध्ये समावेश आहे. सो लेट अस सी वन बाय वन. आपण एक एक पार्ट बघूया. सो देर आर सम बेसिक कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. फर्स्ट वन इज अ रजिस्टर, सेकंड वन इज अ कॅपॅसिटर, third one is an inductor, fourth one is a diode, fifth one is a transistors. तर काही बेसिक कंपोनंट्स आहेत की जे आपण
इलेक्ट्रॉनिक सेक्टर्समध्ये यूज करतो त्यामधला पहिला पार्ट आहे रजिस्टर. सो व्हॉट इज रजिस्टर? सो रजिस्टर is a electrical component which is having two terminals, which is a passive component, and this resistor is used to reduce the electrical current, and the resistor's ability to reduce the electrical current is called as the resistance, and the resistance is measured in ohms. The resistance can have a fixed value or variable values. The resistor हा एक इलेक्ट्रिकल कंपोनंटचा पार्ट आहे की जेणेकरून त्याचा उपयोग आपण करंट लिमिट्स करण्यासाठी वापरतो. म्हणजे समजा एका पर्टिक्युलर डिव्हाइसला आपण जर करंट पास करत असेल, पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ रेजिस्टन्स, पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला सप्लाय करायची असेल तर आपण रजिस्टर्स हा पार्ट यूज करतो. आणि जी काय ॲबिलिटी आहे इलेक्ट्रिकल करंट रेड्यूस करणे त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. म्हणजे रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ द रजिस्टर. आणि हा जो आपण रेजिस्टन्स म्हणतो तो आपण ओहम्समध्ये मेजर करतो. द सेकंड पार्ट इज कॅपॅसिटर. सो कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस to store the electrical energy in an electric field which is having two terminals. It is also a passive component, and the effect of capacitor is called as a capacitance, and the unit of capacitor is a Faraday. तर आपला सेकंड कंपोनंट हा कॅपॅसिटर आहे की हा पॅसिव्ह कंपोनंटमध्ये समावेश होतो की ज्याला दोन टर्मिनल असतात. आणि कॅपॅसिटरचा उपयोग आपण इलेक्ट्रिक एनर्जी इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो. आणि जी काय ॲबिलिटी आहे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्याची त्याला आपण कॅपॅसिटन्स असं म्हणतो. म्हणजेच कॅपॅसिटन्स इज द प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर. नेक्स्ट वन, कॅपॅसिटर्स आपण फॅरेडेजमध्ये मेजर करतो. द थर्ड कंपोनंट इज अ इंडक्टर. सो इंडक्टर इज ऑल्सो कॉल्ड एज अ कॉइल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ chalk. It is also called as a reactor. It is a passive component. It is a two terminal component, and this inductor stores the energy in an magnetic field when electric current flows through it, and the unit of the inductor is हेनरी. तर थर्ड पार्ट आहे जो आपण म्हणतो इंडक्टर. इंडक्टरला आपलं दुसरं नाव आहे. इंडक्टरला आपण कॉईल असं देखील म्हणू शकतो. इंडक्टरला आपण चॉक असं देखील म्हणू शकतो. इंडक्टरला आपण रिॲक्टर असं देखील म्हणू शकतो. इंडक्टर हा पॅसिव्ह कंपोनंटचा पार्ट आहे की ज्याला देखील दोन टर्मिनल असतात. आणि इंडक्टरचा उपयोग आपण एनर्जी स्टोअर करण्यासाठी वापरतो, परंतु ती एनर्जी आपण मॅग्नेटिक फील्डच्या रूपामध्ये स्टोअर करू शकतो जेव्हा आपण त्यामधून करंट पास करू शकतो. तर कॅपॅसिटर आणि इंडक्टरमध्ये हाच फरक आहे. कॅपॅसिटरमध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ही इलेक्ट्रिक फील्डमध्ये स्टोअर करू शकतो,
तर इंडक्टरमध्ये आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ही मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये स्टोअर करू शकतो. The fourth parameter is the diode. So diode is a device which can flow the energy in only one direction. Diode is having two terminals. One is called anode, having positive charge, and another is cathode, having the negative charged. तर डायोड हे एक डिवाइस असून इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस असून ज्याचं स्पेसिफिकेशन आहे की हा फक्त करंट एकाच दिशेने फ्लो करण्यासाठी वर्क करत असतो. डायोडला देखील दोन टर्मिनल असतात, एक ॲनोड की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि सेकंड कॅथोड की ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. The fifth parameter is a transistor. The transistor is a semiconductor devices which is having three terminals are named as emitter, base and collector. So transistor is used to amplify or switch the electronic signals and electrical power. So fifth parameter ट्रान्झिस्टर असं म्हटलं जाते की ज्याला तीन टर्मिनल असतात, ज्याची नावे आहेत इमिटर, बेस अँड कलेक्टर. तर ट्रान्झिस्टरचा उपयोग आपण ॲम्प्लिफाय करण्यासाठी वापरतो, जेणेकरून सिग्नल स्मॉल सिग्नलचं रूपांतर आपल्याला लार्ज सिग्नल करणे ह्यालाच आपण ॲम्प्लिफिकेशन असे म्हणतो आणि हे करण्यासाठी आपण ट्रान्झिस्टरचा उपयोग करू शकतो. नेक्स्ट, ट्रान्झिस्टर आपण ॲज अ स्विच म्हणून देखील वापरू शकतो. हाऊ डज रजिस्टर लुक्स लाईक्स. तर प्रॅक्टिकलमध्ये किंवा प्रॅक्टिकली सगळे कंपोनंट्स हे कसे दिसतात ते आज आपण बघायचं आहे. तर ह्याला आपण रजिस्टर असं म्हणतो. तर रजिस्टरला देखील दोन टर्मिनल असतात आणि त्याच्या रजिस्टरच्या बॉडीवरती कलर बँड्स अवेलेबल असतात आणि त्या कलर बँड्सच्या माध्यमातून आपण त्याची व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट केली जातो. त्याला आपण रजिस्टर कलर कोडिंग असं म्हटलं जातं. नेक्स्ट, कॅपॅसिटर हा अशा पद्धतीनं असतात. काही कॅपॅसिटरची व्हॅल्यू हे आपल्याला त्याच्या कलर कोडिंगवरून आपण फाइंड आउट करायचं असते. काही कॅपॅसिटरची व्हॅल्यू हे त्याच्या बॉडीवरती डिरेक्टली मेन्शन केलं असतात, जेणेकरून बघा इथं 2200 मायक्रोफॅरेड. तर हा जो कॅपॅसिटर आहे हा 2200 मायक्रोफॅरेडचा आहे. नेक्स्ट वन, इंडक्टर्स हे अशा पद्धतीचे असतात. तर रजिस्टर आणि इंडक्टरमध्ये दिसण्यामध्ये साम्यता खूप असते. इंडक्टर्स देखील दोन टर्मिनल असतात, त्याच्या बॉडीवरती देखील कलर बँड्स अवेलेबल असतात आणि त्या कलर बँड्सवरून देखील आपण इंडक्टर्सची व्हॅल्यू ही आपण कॅल्क्युलेट करत असतो. सो हाऊ डज डायोड लुक्स लाईक्स. डायोड्स हा कसा दिसतो. तर प्रॅक्टिकली डायोड हा या पद्धतीनं असतो की ज्याचे स्पेसिफिकेशन आपण म्हटलं आहे की डायोडला दोन टर्मिनल असतात, एक ॲनोड आणि एक कॅथोड. तर त्याला काही इंडिकेटर्स दिलेले आहेत, काही मार्किंग दिले असतात की कॅथोड हा कुठल्या बाजूला असतो आणि ॲनोड हा कुठल्या बाजूला असतो. तर ह्या दिलेल्या पिक्चरमध्ये जी काय बॉडी आहे त्या बॉडीच्या एका साईडला एक सिल्वर रिंग दिसते आणि त्या सिल्वर रिंगच्या साईडचा जो टर्मिनल असतो त्याला आपण कॅथोड टर्मिनल असं म्हटलं जातो, की जेणेकरून हा निगेटिव्ह चार्ज असतो. आणि डायोडचं फंक्शन आहे की डायोड हा करंट फक्त एकाच दिशेने फ्लो करण्यासाठी कार्यरत असतो.
की जेणेकरून करंट हा ॲनोडपासून कॅथोडकडे प्रवाहित होतो. नेक्स्ट हा आपला प्रॅक्टिकली ट्रान्झिस्टर्स. तर ट्रान्झिस्टर्स देखील वेगवेगळे प्रकारचे असतात की ज्याच्यामध्ये आपण NPN ट्रान्झिस्टर असतो, PNP ट्रान्झिस्टर असतो. ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्यांचे सिम्बॉल्स आपण इथे दाखवले आहेत. तर वन बाय वन आपण बघूया. डायोड. तर प्रॅक्टिकली डायोडचा सिम्बॉल हा अशा पद्धतीने असतो, जेणेकरून जी सिल्वर रिंग आहे त्याच्या साईडला ही जी ब्लॅक पट्टी दिसत आहे त्याला आपण कॅथोड असं इंडिकेट करतो. सेकंड वन इज द कॅपॅसिटर. नेक्स्ट वन इज इंडक्टर. इंडक्टरच्या सिम्बॉलमध्ये आपल्याला दिसत आहे की तिथं नंबर ऑफ टर्न्स आहेत की जेणेकरून इंडक्टरला आपण कॉईल असं देखील म्हणू शकतो. नेक्स्ट वन रजिस्टर. ही जी रजिस्टरचे सिम्बॉल्स आहेत, हा रजिस्टरचा सिम्बॉल हा फिक्स्ड व्हॅल्यूचा सिम्बॉल आहे. नेक्स्ट DC व्होल्टेज सोर्स की ज्याच्यामध्ये पोलॅरिटी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. नेक्स्ट AC व्होल्टेज सोर्स ज्याचा सिम्बॉल आहे सिन्युसायडल सिम्बॉल. राईट हँड साईडला आपल्याला सगळे लॉजिक गेट्स बघायला मिळतील, जेणेकरून अँड गेट, नॅन्ड गेट, ऑर गेट, नॉर गेट, एक्सॉर गेट, इन्व्हर्टर गेट. So thank you.